बबिताताई नमस्कार, रोहिणीताई नमस्कार. तुम्ही इतकं सुंदर अभिनय करता, तर तुम्हाला कधी ऑटोग्राफ देण्याचा प्रसंग आला आहे का? ऑटोग्राफ वगैरे देण्याचा कधी असा प्रसंग नाही आला. गमतीने लोक म्हणतात की आता खूप मोठे आर्टिस्ट झाले, तुमचा ऑटोग्राफ घ्यावा लागेल किंवा तुमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. प्रत्यक्षात असा माझ्या आयुष्यात तरी कुठला अनुभव नाही आला. पण लोक जेव्हा नाटक संपल्यानंतर स्टेजवरती येतात आणि भरभरून कौतुक करतात, बरेचदा आम्ही साकारलेल्या भूमिकांसाठी त्यांच्या डोळ्यातून वाहणारे जे अश्रू असतात ते बघितल्यानंतर कळतं की ऑटोग्राफची खरं तर गरज नाही. त्यांच्या नजरा, त्यांचे वाहणारे अश्रू आम्हाला आमच्या कार्याची पावती देतात. त्याच्यामुळे अजून तितके मोठे नाही झालो कदाचित की कोणी आमचा ऑटोग्राफ घेईल, पण कार्याचा उल्लेख जो आहे किंवा त्याला मिळणारी जी दाद आहे ती मात्र सदैव रसिक प्रेक्षकांकडून, मायबापांकडून मिळत असते, हे नक्की. आता सेल्फीचा ट्रेंड सुरू आहे, तर त्यामुळे जेव्हा आमचं नाटक झाल्यानंतर बरेच लोक सेल्फी काढतात आमच्यासोबत. तो आता असा साईन न करता आता तो ऑटोग्राफ झाला असं मला वाटतंय आणि तो कायम होत असतो आमच्यासोबत. आणि सरांनी सांगितलं होतं की ते जज म्हणाले होते की हे रिअलमध्ये बोहारीन आणली काय. ते जज जेव्हा दुसऱ्या नाटकामध्ये मला मिळाले, त्याच नाटकामध्ये आम्ही 27 प्रयोग केले चिंदी बाजारचे, आणि ते जज नंतर दुसऱ्या वेळेस मिळाले तर ते म्हणाले की मी जो अभिनय, जिवंत अभिनय बघितला होता आणि एकदम मी मनातून हे झालं होतं, पण मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही, कारण तर काही पुरस्कार द्यायची वेळ मी प्रयत्न केला, परंतु तुमच्या नाटकामध्ये इतके बाकीचेही सरस होते की सगळ्यांना देता देता तुम्ही माझ्या हातून राहिले. परंतु ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जजमेंट झालं गेलं, परंतु ते जेव्हा नंतर मिळतात आणि मला सॉरी म्हणाले, ते माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता असं मला वाटतंय. धन्यवाद. चिंदी बाजार या नाटकातलं एखादं दृश्य दोघींनी सादर करावं असं मला वाटतं. छोटंसं 1-2-4 मिनिटाचं. चिंदी बाजारला एवढे वर्ष झाले की आता म्हणजे प्रश्न निर्माण झाला की नेमकं कोणतं सादर करावं किंवा कोणतं दृश्य जे आहे ते तुमच्या पुढे आम्हाला प्रस्तुत करता येईल. पण नुकतंच वृंदावन नाटक आम्ही केलं, त्याच्यामुळे जर का तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही वृंदावनचा एखादा प्रसंग जो आहे तो तुमच्यासमोर सादर करून दाखवू शकतो. म्हणजे आत्ता सरांनी सांगितलं जसं की ही मौन होती, त्याच्यामुळे हिला एकच डायलॉग लास्टमध्ये म्हणायचा आहे, तर तो कदाचित तो सादर करेन तुमच्या पुढे, आणि मी माझा जो काही मोनोलॉग आहे तो तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करते. एक पार्श्वभूमी सांगेन सगळ्यात महत्त्वाचं, हा जो मोनोलॉग आहे त्याच्या मागचा, की वृद्धाश्रमामध्ये कृष्णाला समर्पित स्वतःचं आयुष्य, विधवाश्रम बघा, मी म्हटलं की आम्हाला सतत सांगणारे, दुरुस्त करणारे आम्हाला अजय सर असतात. मी वृद्धाश्रम असं बोलले चुकीने, आणि ॲक्च्युली ते विधवाश्रम आहे. तर त्या विधवाश्रमामध्ये अनेक विधवा देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तिथे आलेल्या आहेत. बऱ्याच बळजबरीने आलेले आहे किंवा कुठला पर्याय त्यांच्या पुढे नाही आहे म्हणून आलेले आहे. मी मात्र स्वतःच्या इच्छेने त्या विधवाश्रमात आलेली आहे, कारण मी कृष्ण भक्त आहे आणि म्हणून त्या कृष्णाच्या भक्तीपायी मी त्या ठिकाणी आलेली आहे. इतरांच्या प्रायोरिटीज वेगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्यांच्या, पण मी मात्र पूर्णपणे स्वतःचं आयुष्य जे आहे ते कृष्णाच्या चरणी समर्पित केलेलं आहे. आणि अशा या कृष्ण भक्त विधवेवरती एका दलालाची नजर जाते आणि तो तिला तिथून उचलून घेऊन जातो, आणि नेल्यानंतर तिच्यावरती 1 महिना जवळजवळ अनेक लोकांकडून शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार होतात, आणि त्याच्यानंतर तिला आश्रमात परत आणून सोडल्या जाते. आणि त्याचं कारण असं की ती म्हणजे गर्भवती असते, आणि त्या व्यक्तीकडे, ज्याच्याकडे तिला घेऊन गेल्या जाते, त्याचं नाव खराब होऊ नये म्हणून परत तिला तेवढ्या वाईट अवस्थेमध्ये, म्हणजे मरणाला टेकलेली ही विधवा, आणि तिला परत त्या विधवाश्रमामध्ये आणून सोडून दिल्या जाते. आणि त्यावेळेला ती तिथे येते, आणि त्याच्यानंतरचा तिचा जो मोनोलॉग आहे, तिचा मृत्यू होण्याच्या आधीचा तो जो मोनोलॉग आहे तो मी आपल्या पुढे सादर करते.
हे नको आहे मला 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 हे कपडे नको आहे. आणि हो मी मी एकटी नाही झोपणार. एकटी नाही झोपणार. तू 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 झोपणार ना माझ्यासोबत? तू झोपणार ना? का तू तू झोपणार? तू झोपणार माझ्यासोबत? हे चल ना आपण झोपू. चल ना हे चल ना. मी काढेन ना माझे सगळे कपडे. काढेन ना. हे चल ना. तू येणार माझ्यासोबत? चल ना. कपडे नाही घालायचे. कपडे नाही घालायचे. तू येणार ना? चल ना आपण जाऊ. चल ना आपण झोपू. चल ना. लक्तरा कोणी टांगली माझी लक्तरा. मी स्वतःहून गेले नव्हते यांच्यासोबत. तुम्ही सगळे होतात ना मला नेलं तेव्हा. मग का कोणी अडवलं नाही यांना? का कोणी यांच्या पायात आडवं पडलं नाही? नेल्यावर सुद्धा मी मेली आहे का जिवंत आहे हे बघायसाठी सुद्धा का आलं नाही कोणी? का आलं नाही? मग कोणी टांगली माझी लक्तरा? मी तर माझं पूर्ण आयुष्य कृष्णचरणी अर्पण केलं होतं. पण द्रौपदीची अब्रू वाचवायला आलेला माझा कान्हा माझ्या देहाची लक्तरा वाचवायला का आला नाही? का आला नाही? दुर्वा मला स्पर्श करू नका. तुम्ही सगळे बाटले आहात, अपवित्र आहात. कारण तुमच्या शरीरावर कुण्या पुरुषाचा स्पर्श नाही झाला. पण माझ्या झालाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, शेकडो पुरुषांचा स्पर्श. प्रत्येक श्वासासोबत दुर्गंधीयुक्त श्वासासोबत अनुभवलाय मी. जो तो यायचा, कपडे काढ म्हणायचा. मी काढायचे कपडे. तो काहीतरी करायचा माझ्या शरीराबरोबर. मग निघून जायचा. मी पुन्हा कपडे घालायचे. मग पुन्हा कुणीतरी यायचं, कपडे काढ म्हणायचं. पुन्हा तेच, परत तेच, दिवस रात्र तेच 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 तेच. शेवटी कपडे घालायचीच लाज यायला लागली मला. मग दिले ते कपडे टाकून आणि समर्पित झाले.